जागृती स्वप्न स्वप्न आपल्याला कळत ज्ञानेंद्रियांना कळत नाही. स्वप्न कळत ना आपल्याला तर स्वप्नातल्या इंद्रियानं स्वप्नातलं एक शरीर काल्पनिक येत. हे शरीर तो झोपलेलं असत परंतु हे शरीर या शरीरानं ते कळत का स्वप्न त्या स्वप्नातल्या शरीरानं स्वप्न कळत. मग त्या शरीरानं तरी कळत नाही ह्या शरीरानं तरी कळत आपल्याला कळत. हे आपल्याला निरखावं लागत. काय आपल्याला निरखावं लागत. त्या शरीरानं स्वप्न कळत नाही आज्ञानं कळत. जागृती कशानं कळते अज्ञानात कळते पण ह्या डोळ्यानं कळते. आज स्वप्न अज्ञानात कळत पण त्या डोळ्यानं कळत आणि कळणाऱ्या पदच असतो. स्वप्न कोणला कळत आपण म्हणतो मलाच करायला आणि खरं तेव्हा वाटलं आणि खोटं आता वाटलं काय. स्वप्नाच्या आठवणी आपण केल्या का स्वप्नाच्या आठवणी केल्या का स्वप्न पाहिलं आपण आता पण आपल्याला स्वप्नातले झाड बियाचे वाटेत का नाही. किंवा काठावर काढलेले झाड रंगाचे असते म्हणजे अशा रीतीनं माणसाने ओळखायचे कसं काय आणि कोणाला कळालं ते याला नाही कळालं. याच्यातून आपल्याला कळालं म्हणजे आपण न दिसणारे आहोत. अदृश्यम भाव रूपत्य सर्वनेतचिदात्मकम. हे सगळं कशामुळं आहे मग आपल्यामुळं. हे खोट आहे आपल्यामुळं हे खरं वाटत. हे खरं नाही हे बी आपल्याला वाटत. हे खरं नाही हे बी आपल्या हे जवळ हे बी आपल्याला वाटत. आणि हे याला कळत हे चूक आहे. याला काहीच कळत नाही. कळत हे जेडे आपल्याला कळत. स्वप्न तरी आपल्याला कळत. बालपण तरी आपल्याला कळत. तारुण्य तरी आपल्याला कळत. म्हातारपण तरी आपल्याला कळत. जागृती आपल्याला कळते. स्वप्न आपल्याला कळत. आपल्याला पदार्थ दिसत नाही आणि आपल्यामुळं हे दिसणार झाड तरी कोण होत माती तरी कोण होत स्वप्नात. वारा तरी कोण होत स्वप्नात. आपणच होतो जागृतीतलं आपणच होतो. असं आपल्याला वेगळं जे वाटत तर आपण त्याचा खोल विचार करीत नाही. कोणताही पदार्थ दिसतो पदार्थामुळे पदार्थ दिसतो का जाणणारामुळे पदार्थ दिसतो. जाणणारामुळे पदार्थ दिसतो. जाणणारामुळे पदार्थ दिसतो. जसं आपल्याला शरीराची सावली वाटते पण सावली बी आपल्याला कळते शरीर बी आपल्याला कळत. शरीराला सावली कळत नाही आणि आपल्याला काय वाटत आता हे शरीर ह्या शरीरानं कळाले का. मग न दिसणारे हे शरीर कळाले. हे शरीर
शरीराला नाही, मला न दिसणाराला हे शरीर काळ आणि मला न दिसणाराला हे बी शरीर काढालं. मग मला दोन्ही शरीर दिसले तरी हे बी शरीर दिसलं, हे बी शरीर दिसलं, हे बी शरीर दिसलं, हे बी दिसलं, ही घोगडी बी दिसली, पत्र बी दिसलं, उजेड बी दिसला, उजेड मला दिसला. मग माझा उजेडाचा संबंध आला का काय? मी तर उजेड तिथे, मग मी तिथे गेलो म्हणल्यावर काय भानगड झाले आपल्याला, बायको कशी मिळत हे काय नवरा तसं काय ती याच्यात मैं तुझने हो और तू मुझने है. मी तुझ्यात आहे तू माझ्यात आहे, म्हणून तुला आणि मला माझं चुकायला लागलं. तुला माझं चूक होईना, मला तुझं चूक होईना. मी ते ठरवल्या कारण स्वप्न पाहायला लागलो मी, म्हणून सगळं स्वप्न कोणी मी केलेले. जसं आपल्याला दुसरं वाटत, पण दुसरं असतं का ते नाही. एकच दर्पणीचे दुसरे भाषे परिचय असे एकच असं तो गोबारा सांगतात. पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपण लक्षात घेतलेलं नसतं, चालीवर बांधलेलं असतं. कशावर आपण चाली ऐकूया आपल्याला तिकडं आपलं खोल कुठेला ते असत. आपलं लक्ष पाहिजे. लक्षाला उघडीला हा गोविंदी काय डोळ्यानं पाहत्या काळ कबोले नाकात ते काय आहे ते. तर अशा प्रकारे मन आपण लक्षात घ्यायला पाहिजे. लक्षात घेणं लक्ष दिसत नसतं. लक्ष दिसत का झाडं दिसत, कपडे दिसते, लक्ष कुठं दिसते? तुम्हाला मन नाही का आहे? मग पाहा मला साबणा ना मला ना मन साबण लावा, गम लावा नाही का? मनाला साबण लावा, गम लावा, इस्त्री करा. इस्त्री कोणाची करायची? कपडे. आणि साबण कोणाला लावायचे? पुन्हा सगळे सवरात कोणला करायला लागले. कोणला आणि कोणाला वाटायला नाही. करायलो का तड्याला वाटायला आपल्याला किती मूर्ख आहेत आपण मनुष्य हात येऊन कुठं हा त्या बागा हुंगू नका. आधी हुंगायची वेळ नाही, हुंगायची वेळ नंतर फुलं हुंगायची वेळ नंतर इथं नसते, ऐकायची वेळ आलेली. मग तुम्हाला ऐकू वाटत ना वाटत हुंगा वाटायला. हा इथं ऐकणं बी नाही, लक्ष लावणं नाही. लक्ष म्हणजे काय मन आहे. सगळ्याला शरीर शरीर हे सगळे शरीर दिसायला लागले का? शरीराला दिसायला लागले का? मनाला दिसायला. मन सूक्ष्म वाऱ्यापेक्षा सूक्ष्म कोणापेक्षा आणि कोणाला आपल्याला. आणि आपण त्याला ओळखला नाही. आपण पास आलो पैसे मिळवायसाठी, नोकरी मिळवायसाठी, आणि आपण अभंग म्हणले आरडा वरडा जीव पोळला.
काय आरडा ओरडा देव काय झाला पाणी पिऊन म्हणून या ठिकाणी ओळखा म्हणून ओळखायला पाहिजे अशा रीतीने आपण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पाहे दूध पवित्र आणि गोड पाशी तोचेची आड पदराड बरी अवीर गोचू अशुद्ध काय ना ठेवीचे रक्तच येत होते कोण दूध पवित्र गोड नसतं पण त्याला काय आवडतं रक्त आवडत तस पण काटाड्याला पाहतो पण काटाडे झळत हे आपण लक्षात घेत नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणजे झाला प्रेत रूप शरीराचा भाव कमी भाव कमी पोरायचा भाव सुनायचा सासरा असं वाटायला लागलं ते काटाड वाटायला ते मी वाटायला तर ज्ञानेश्वर महाराज सांगायला की थोडं ओळखा खरं ओळखा तुम्ही माणसं तुम्ही काय बैल नाही पण बैलाला देहाहून मी वेगळा आहे असं लक्षात येऊ शकत नाही माणसं लक्षात देत नाही त्याच्या लक्षात द्यायला लक्षात नसतं म्हणून लक्षात येत नाही आणि माणसं लक्षात घेत नाही इकडं पडते दोन पण नावाले हे लग्न लावले किती बसते दोन आणि आता तर धोतर नेसायचं माणसानं सोडून गेलं पायजमे नेसायला सगळं डायरेक्ट लेखीचं खाली तुम्हाला मी सांगत नाही म्हणून तुम्ही लक्षात घ्या की लक्षात घ्यायचं सगळं आपल्याला अनुभव कुठं याला न दिसणारा आणि अनुभव न दिसणाऱ्यानं युक्त असलेलं मी आहे अंतःकरण विशिष्ट चैतन्य आणि पदार्थाकार झालेलं मन आणि मनात कोणाच्या जोरावर कळालं आत्म्याच्या असं तिसरं नाही तर बसले हुगत जाऊ नये जर शांत थोडी चाहते ऐकायचे असते साधू संतांना सांगितलेलं ऐकाव लक्षात घ्यावा का बाईनं बामणानं सांगितलेलं ध्यानात घ्यावा का लक्षात घेऊ नये ते खोटं असत या खरं याचं स्वरूप काय म्हणून तुकाराम महाराज म्हणजे झाला प्रेत रूप मुळे शरीराचा भाव असं एकदम जमन का मग सगळा घालता येईल का त्याला मोठा का बोट मोठ आपल्याला काय वाटतं कान मोठा का याच्यातला फूल मोठ म्हणून आता शाळातले पोरं सुद्धा कानात झाल्या लागले ते म्हणून तुमची चढाओढ करायला यायला वाटायला आपले कान रिकामे कोणी महाराज लोक आमच्या इथं महाराज लोक आले त्यांना देच्या पलीकडे ते कानात थैले घालून आले मोठे माणसे कोणाच्या ध्यानात काय येईल काय सांगताय कोण कसं पावळ होईल काही सांगताय म्हणून महाराज सांगतात हे ज्याप्रमाणे गोचलं रक्त फेके तर दूध पेत नाही
तसं हे काय व्हायला हे गोचरे माणसं एकाकडे पाहिजे कोणते माणसं गोचडे माणसं गोचरे गोचरे माणसं काय आतडे पाहिले लागले भांडण काढायला लहान लेकर तुम्हाला माहिती आहे हे लहानपणी गोची उडी का नाही आणि मोठे माणसं काय करते आणि म्हातारे माणसं सांगितलेले साधू संतांना बाळपण गेले ज्ञानराव तरुणपणे विषय त्याची बोलण्याची तरा तुमची कशी तरा आहे त्याच्याप्रमाणे त्याची तरा बदलली बाळपण गेले ज्ञानता तरुणपणे विषय व्यथा वृद्धपणाने प्रवृत्तीने कोणीच लग्न कसं होईल नवरा तिला व्यक्तो का नाही आता कसं व्हायला लागलं वृद्धपणे प्रवृत्तीने चिंता आणि पुन्हा मळे मागुता पुन्हा जन्म धरी मग काय काम आहे मग काय सांगू गर्दीची यातना मद भोगिता नारायणा माऊस मोठे जाना ब्रह्मांचा गावात तरी बोकाडा बोकाडा तर नाही घटते लोकांवर नाही चदरिया झिने रे झिने होत राम नाम रसतीने मग हे कसं आहे तर हे कसं आहे घन नाही याच्यात बोकाडा बोकाड आहे आडव्या एवढी अशी ऐकली मग हे शरीर सुद्धा तसंच आहे आणि मग ते तसंच आहे पण सूक्ष्म सूक्ष्म म्हणजे वारा स्थूले कारण वारा तो त्यांना हुंकाराला कोणाला डोळ्याला नाही या काकड्या तो त्याला लागून वारा कळाला तो त्याला लागून होबळी कळाली खरबड आणि गाडी कळाली मऊ गाडी कशी कळाली मऊ आणि घोबडी कशी कळाली खरबड खरं ते सिमेंट रस्ता कसा आहे चोपडा आणि आपल्या काय पिवळं खळी 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 खळीचा रस्ता कसा असतो त्याच्याकरता चपला पिपला मग चपलाच जाऊन पाहिलं ते कळत मग की खडीचा रस्ता कसा आहे आणि सिमेंटचा कसा आहे चोपडा ह्याच तुम्हाला माहित आहे सगळं माहित आहे म्हणून साधू संत सांगते इंद्रियाधीन जातो देवा मग आपण किती आपण किती एकत्र आहे एक नाही शरीर एकत्र आहे तुकडे 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 मिळून शत किती आहे एकत्र आहे कॉलर गळा ने पट्टी ने कपड ने पट्ट वेगळे वेगळे असले अनेक योग आणि माल अनेक मध्ये एकत्र राहिले का एक माळ अनेक माळ तर एक दिसायची पण म्हणे तर खूप आहे तस तस अनेक अनेक तुम्ही काही खरं सांगा एक आणि अनेक हे ना ते एकत्र आहे
हे एकत्र आहे का एक आहे? एकत्र आहे. एकत्र आहे. आणि आपण एक त्याला जाणायलो जाणारा न देणारा जो त्याला जाणायला ते एकत्र आहे. ते 32 पेपर एका छपाट आपले मध्य मधून किती पेपर 32 पिपळ 32 आणि एक पान पाच किती एक 32 पेपर. आता जर तुम्ही विचार केला तर एका साडीचे दोरे किती किती सांगा ना. अनेक बदल मोकळे पण संख्या सांगा ना. मोदीत कुठं बसावे मग रीतीने हे कसे अनेक आहेत. म्हणून नाही म्हणून तुम्ही कसे हे असं ओळखा आणि अनेक हे घेत नाही.